अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आषाढ महिन्यातील सर्वात पवित्र आणि भक्तिमय दिवस कोणता असा प्रश्न जर विचारला गेला तर प्रत्येक स्वामी भक्तांच्या ओठांवर एकच उत्तर येईल, ती म्हणजे गुरुपौर्णिमा. हा दिवस केवळ एका सणाचा नाही तर आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची फुले अर्पण करण्याचा दिवस आहे. आपण आपल्या आयुष्यात कितीही पुढे गेलो, कितीही यश मिळवलं, तरी त्या यशामागे कुठल्या ना कुठल्या गुरूंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे असतंच. स्वामी भक्तांसाठी तर गुरुपौर्णिमा आणखी विशेष आहे, कारण जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतो तेव्हा आपल्या जीवनातील प्रत्येक सुखदुःख, प्रत्येक संकट, प्रत्येक आनंद आणि प्रत्येक जबाबदारी ही त्यांच्या चरणी अर्पण करण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. आजचा हा दिवस म्हणजे महाराजांकडे काही मागण्याचा दिवस नाही, तर त्यांनी आपल्या आयुष्यात केलेल्या कृपेची आठवण ठेवून त्यांच्या चरणी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. क्षणभर विचार करा, जर आपल्या जीवनात गुरूंचं मार्गदर्शनच मिळालं नसतं तर, जर संकटाच्या काळात श्रद्धेचा आधारच नसता तर, जर श्री स्वामी समर्थ महाराजांचा विश्वास आपल्या मनात निर्माण झाला नसता तर, कदाचित आयुष्याचा प्रवास अधिक कठीण वाटला असता. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली नसती, अनेक प्रसंगांमध्ये मन अधिक खचलं असतं. म्हणूनच गुरूंचे ऋण शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. त्यांच्या प्रती मनात असलेली कृतज्ञताच ही गुरुपौर्णिमेची खरी पूजा आहे. जीवनात पहिला गुरु कोण असतो? धर्म परंपरेनुसार आई वडील हेच प्रत्येकाच्या जीवनातील प्रथम गुरु मानले जातात. चालायला शिकवणारे, बोलायला शिकवणारे, योग्य अयोग्याची ओळख करून देणारे हे पहिले गुरुच असतात. त्यांच्यानंतर शिक्षणाच्या प्रवासात अनेक शिक्षक भेटतात. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मार्गदर्शन करणारी एखादी व्यक्ती गुरुच्या रूपात समोर येत असते. परंतु जेव्हा अध्यात्माचा मार्ग सुरू होतो आणि आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना सद्गुरू म्हणून स्वीकारतो, तेव्हा जीवनाला एक वेगळंच वळण मिळू लागतं. आपण आपल्या जीवनाची नावं त्यांच्या चरणी सोपवतो आणि मनात एक विश्वास निर्माण होतो की जे काही घडेल ते त्यांच्या कृपेनेच योग्य घडेल. आज मागे वळून पाहिलं तर प्रत्येक स्वामी भक्ताला स्वतःच्या जीवनात असे अनेक प्रसंग आठवतील, जेव्हा संकट मोठं होतं पण मार्ग निघाला, दुःख होतं पण धीर मिळाला, अडचण होती पण उपायही मिळाला. हीच तर गुरुची कृपा असते. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण फक्त एवढंच म्हणू शकतो, महाराज आम्ही तुमचे ऋणी आहोत. स्वामी भक्त हो, यावर्षी बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथी 28 जुलै मंगळवार संध्याकाळी 6:19 सुरू होईल, तर 29 जुलै बुधवार संध्याकाळी 8:06 समाप्त होईल. उदय तिथीचा विचार करता गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस हा 29 जुलै मानला जातो. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, सत्यनारायणाची पूजा नेमकी कोणत्या दिवशी करावी? धार्मिक परंपरेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 29 जुलै रोजी पौर्णिमा संपण्यापूर्वी सत्यनारायणाची पूजा करणं योग्य मानलं जातं. म्हणजे संध्याकाळी पौर्णिमा समाप्त होण्यापूर्वी कोणत्याही सोयीच्या वेळेत ही पूजा करता येते. तथापि काहींना त्या दिवशी वेळेची अडचण असल्यास 28 जुलै रोजी संध्याकाळी 6:19 नंतर पौर्णिमा सुरू झाल्यावर देखील सत्यनारायणाची पूजा करण्यास हरकत नाही. आपल्या परिस्थितीनुसार आणि सोयीनुसार योग्य वेळ निवडता येऊ शकते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, गुरुपौर्णिमा नेमकी कशी साजरी करावी? अनेक भक्तांच्या मनात अशी भावना असते की महाराजांसाठी मोठी सजावट करावी, भरपूर फुलं अर्पण करावीत, विविध प्रकारचे नैवेद्य ठेवावेत, सुंदर वस्त्र परिधान करावीत. परंतु क्षणभर शांतपणे विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते, हे संपूर्ण विश्व ज्यांनी निर्माण केलं, ही फुलं, ही फळं, हे अन्न, हे वस्त्र ज्यांच्या कृपेने आपल्याला मिळालं, त्यांनाच त्यांच्या वस्तू अर्पण करण्यात खरा आनंद आहे का? की त्यांना आपल्या मनातील प्रेम हे अधिक प्रिय आहे? गुरुपौर्णिमा आपल्याला हेच शिकवते
की या दिवशी सर्वात मौल्यवान भेट कोणती असेल, तर ती म्हणजे आपला वेळ. महाराजांना आपल्या जीवनातील काही क्षण प्रेमाने अर्पण करणं, संसारातील धावपळ, चिंता, दुःख, ताण आणि अपेक्षा काही काळ बाजूला ठेवून फक्त त्यांच्या स्मरणात रमणं, याहून मोठी भेट दुसरी कोणती असू शकते बरं? कारण महाराजांना फुलांची नाही, तर भक्ताच्या प्रेमाची ओढ असते. म्हणूनच या दिवशी शक्य तितका वेळ नामस्मरण, सेवा आणि शांत भक्तीमध्ये घालवण्याचा प्रयत्न करावा. याचबरोबर चांगले कर्म करणं आणि सेवाभाव ठेवणं याला देखील विशेष महत्त्व दिलं जातं. आता पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक. अनेक स्वामी भक्तांच्या मनात याबाबत विविध प्रश्न असतात. मूर्ती लहान असेल तर काय करावं? मोठी असेल तर काय करायचं? 2 मूर्ती असतील तर काय करायचं? अभिषेक कोणत्या पदार्थांनी करावा? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. सकाळी शक्य असल्यास लवकर उठून स्नान करून शांत मनाने पूजेची तयारी करावी. ब्रह्म मुहूर्तामध्ये पूजा करता आली तर उत्तमच, परंतु जर ते शक्य नसेल तर आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर देखील भक्तिभावाने पूजा केली तरी चालते. कारण महाराजांसाठी वेळेपेक्षा भाव अधिक महत्वाचा आहे. पूजा करताना घाई करू नका. मन शांत ठेवून प्रत्येक कृती भक्तिभावाने करावी. याच भावनेतून गुरुपौर्णिमेची खरी सुरुवात होते. आता पुढे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा आणि त्यानंतरची पूजा कशा क्रमाने करावी हे समजून घेऊया. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजेचा मुख्य आधार हा भक्तिभाव असतो. महाराजांना आपल्या मनातील श्रद्धा प्रिय आहे, त्यामुळे पूजा करताना मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र ठेवणं हेच सर्वात महत्वाचं आहे. जर तुमच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर ती मग लहान असो किंवा मोठी असो, भक्तिभावाने तिच्यावर अभिषेक करू शकता. अनेकांच्या घरी 2 मूर्ती असतात. अशा वेळी दोन्ही मूर्तींवर अभिषेक करण्याची इच्छा असेल तर दोन्ही मूर्तीवर देखील तुम्ही अभिषेक करू शकता. मोठ्या मूर्तीवर गळतीने अभिषेक करणे शक्य नसेल तर चमच्याने किंवा हाताने पवित्र जल अर्पण करून देखील अभिषेक करता येतो. अभिषेकासाठी कोणत्या वस्तू वापरायच्या असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. भक्त आपल्या श्रद्धेनुसार साधे पाणी, दूध, दही, मध, पंचामृत, साखर, चंदन, अष्टगंध किंवा उपलब्ध असलेल्या इतर पूजनीय पदार्थांनी अभिषेक करू शकतो. ज्याने शक्य असेल त्याने भक्तिभावाने अभिषेक करावा. काही भक्त हे सर्व पदार्थ थोड्या प्रमाणात वापरून अभिषेक करतात. त्यानंतर शेवटी स्वच्छ पाण्याने मूर्ती शुद्ध करून घ्यावी. अभिषेक सुरू करण्यापूर्वी एकदा स्वामीस्तवन अवश्य म्हणावं. स्वामीस्तवन पूर्ण झाल्यानंतर अभिषेकाची सुरुवात करावी. अभिषेक करताना श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण अखंड सुरू ठेवावं. प्रत्येक थेंबासोबत मनात भक्तिभाव अधिक दृढ होत जावा हीच भावना ठेवावी. यानंतर एकदा गणपती अथर्वशीर्ष पठण करावं. त्यानंतर पुरुष सूक्त श्रद्धेनुसार 16 वेळा म्हणावं. संस्कृतमध्ये पठण करणारे भक्त शेवटी फलश्रुती एकदाच म्हणू शकतात. फलश्रुती म्हणताना अभिषेक न करता हात जोडून शांतपणे बसायचं आहे. यानंतर एकदा पवमान सूक्त पठण करावं. त्यानंतर श्रीसूक्त म्हणावं. संस्कृतमध्ये श्रीसूक्त म्हणत असल्यास फलश्रुतीच्या वेळी अभिषेक न करता नम्रतेने हात जोडून बसावं. शेवटी एकदा रामरक्षा पठण करावी. रामरक्षेच्या मुख्य भागाचे पठण करावे. त्यानंतर मूर्ती अलगद बाहेर काढून स्वच्छ वस्त्राने पुसावी. पूजेमध्ये घाई करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक कृती ही मनापासून आणि शांतपणे केली तर त्यालाच खऱ्या अर्थाने सेवा असं म्हणतात. मूर्ती स्वच्छ करून झाल्यानंतर ती पूर्वीच्या स्थानावर प्रतिष्ठित करावी. त्यानंतर उपलब्ध असेल तर महाराजांना हिना अत्तर अर्पण करावं. तसेच केशरयुक्त अष्टगंध, सुगंधित चंदन किंवा उपलब्ध गंध अर्पण करू शकता. महाराजांना वस्त्र परिधान करावेत. जरी श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये दिगंबर स्वरूपात वावरले तरी भक्तिभावाने वस्त्र अर्पण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता. त्यानंतर फुले, हार किंवा गजरा
उपलब्ध असेल ते भक्तिभावाने अर्पण करावं. त्यानंतर आरती करावी. ज्या आरत्या तुम्ही नेहमी श्रद्धेने म्हणता त्या आरत्या तुम्ही म्हणू शकता. एक आरती म्हणा, 3 म्हणा किंवा सर्व आरत्या म्हणा. यामध्ये कोणतेही बंधन नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शब्द भक्तिभावाने उच्चारला गेला पाहिजे. पूजेदरम्यान मनात फक्त एकच भावना असावी, महाराज आजचा दिवस पूर्णपणे तुमच्या चरणी अर्पण केला आहे. आरती पूर्ण झाल्यानंतर अभिषेकाचे पवित्र जल सर्वांना थोड्या प्रमाणात ग्रहण करावे. उरलेले पाणी जपून ठेवू शकता. श्रद्धेनुसार आवश्यक वेळी त्याचा उपयोग केला जातो. आता प्रश्न येतो तो नैवेद्याचा. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी काही परंपरांमध्ये पौर्णिमेचा उपवास पाळला जातो. काही ठिकाणी एकादशी प्रमाणे उपवास करण्याची पद्धत आहे. ज्यांना उपवास करणे शक्य असेल त्यांनी आपल्या परंपरेनुसार फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत. परंतु उपवास करणं बंधनकारक आहे असे मानू नये. सेवा, श्रद्धा आणि भक्तिभाव हेच अधिक महत्वाचे आहेत. उपवास करावा की नाही हे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आणि परिस्थितीनुसार ठरवावं. नैवेद्यासाठी देखील प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार अर्पण करू शकतो. उपवास करणारे भक्त दूध, साखर, फळे, ड्रायफ्रूट किंवा उपवासाचे पदार्थ अर्पण करू शकतात. तर ज्यांच्या घरी त्या दिवशी नियमित स्वयंपाक केला जातो ते वरण, भात, भाजी, चपाती किंवा इतर भोजन भक्तिभावाने अर्पण करू शकतात. या ठिकाणी पदार्थ मोठा की लहान हा प्रश्नच नसतो. नैवेद्यामागील प्रेम आणि श्रद्धाच सर्वात महत्वाची असते. अनेक भक्त 21 दिवस स्वामीचरित्र सारामृत वाचनाचा संकल्प पूर्ण करतात. अशा वेळी शेवटच्या दिवशी नियमानुसार वाचन पूर्ण करून महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी. त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या उद्यापनाची आवश्यकता नसते. स्वामी भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा दिवस काही मागण्याचा नाही. हा दिवस तक्रारी करण्याचा देखील नाही. हा दिवस फक्त एवढेच सांगण्याचा आहे, महाराज तुम्ही माझ्या जीवनात आहात. यासाठी मी तुमचा मनपूर्वक ऋणी आहे. आजचा दिवस त्यांच्या नामस्मरणात, त्यांच्या सेवेत आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यामध्ये गेला तर गुरुपौर्णिमेचे खरे सार्थक होते. क्षणभर संसारातील चिंता बाजूला ठेवूया. आपल्या जीवनातील सुख, दुःख, ताण, अपेक्षा आणि अस्वस्थता काही काळासाठी महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि फक्त त्यांच्या नामात रमून जाऊया. कारण ज्या गुरूंनी आपल्या जीवनाला दिशा दिली, श्रद्धा दिली आणि संकटांमध्ये धीर दिला, त्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातून एकदा अशी पवित्र संधी येते. चला, यंदाची गुरुपौर्णिमा आपण बाह्य दिखाव्यापेक्षा अंतर्मनातील भक्ती, सेवा आणि कृतज्ञतेने साजरी करूया. महाराजांच्या चरणी केलेली प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक सेवा आणि प्रत्येक नामस्मरण त्यांच्यापर्यंत निश्चितच पोहोचते असा दृढ विश्वास मनात ठेवूया. आपल्या सर्वांच्या जीवनावर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी सदैव राहो हीच त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.